सकाळपासून प्रभाग 15मध्ये जे मतदार झाले आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आहे चौघडी त्या ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोकांनी हे इलेक्शन हातात घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी चारही काँग्रेसचे नगरसेवक आम्ही सगळे निवडून येणार आहे. आता इथं एम्प्लॉयमेंट सोबत आहे. बोला. सकाळपासून लोकांचा उत्सुक प्रतिसाद आहे. लोक स्वतःहून इथं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहे. आणि थोडं असं डिस्टर्ब झालं आहे की काही एकाच कुटुंबातील किंवा एकाच घरातील 2 लोकांचं मतदान आंबेडकर मशालामध्ये आणि 2 लोकांचं मतदान कोना मातामध्ये आणि विशेष अजून त्यात परिवारातली एक मतदान छत्रपती शिवाजी मशाला किंवा ऑर्चिड हायस्कूलमध्ये नागेश करकेची हायस्कूलमध्ये असं लोकांमध्ये थोडं डिस्टर्ब आहे. लोक थोडं मतदानची टक्केवारी कमी व्हायला लागली. हे प्रशासनाचं कशी गेम आहे आम्हाला काय कळली नाही. पण तरी पण लोकांनी किती लांब असू दे घरातले एका घरातले 5-5 लोकांचं म्हणजे डिवाईड करू दे पण स्वतःहून जाऊन लोक त्या मतदार केंद्रात जाऊन मतदान करत आहेत. काही मतदार अपंग आहेत त्यांची काय व्यवस्था हां, केलेली आहे ते आता का कसं प्रशासनाकडून? काही प्रशासनाकडून व्हीलचेअर वगैरे प्रशासन सगळं फेल गेलेलं आहे. कुठलेही मतदार कुठे नेऊन टाकलेले आहेत. फक्त काल कागद जोडण्याचं काम केलं आहे. इतकं म्हणजे आता 6वी माझी इलेक्शन आहे. कुणीकडचं मतदान कुणाला ताळमेळ राहिलं नाही. आणि तुम्ही बघता व्हीलचेअर नाही, त्यांच्या माणसं नाहीत. ज्या माणसाला गेलं बसवलं ते जागेवर नाही. का बघ असलं इलेक्शन. आणि त्यामध्ये नवऱ्याचं एकीकडे आहे, बायकोचं एकीकडे आहे. भयानक परिस्थिती हो. प्रत्येक एका घरातले 4 ठिकाणी मतदान केलंय. तर अशा पद्धतीने मतदान कमी होण्याचं प्रशासनाचं म्हणजे काय धोरण आहे की काय समजी नाही. पण तरी पण लोकांनी हिरिरीने भाग घेऊन प्रत्येक एरियामध्ये जाऊन मतदान